अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज पारायणाचा पहिला दिवस आहे. आपण गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं आहे 3 दिवसाचं. 15 तारखेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे गुरुचरित्र पारायण आपण सुरुवात केलेली आहे. तर बघा कशी पूजा मांडलेली आहे. एक कळश ठेवून, तांदळावर कळश ठेवून, नारळ वगैरे ठेवून घेतलेला आहे. नंतर गुरुदेव दत्त महाराजांचा फोटो, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असला तरी चालेल. स्वामी समर्थ आणि दत्त महाराजा गणपतीची मूर्ती घेऊन त्याला माळ व फुले वाहिलेली आहेत. नंतर एका पाटावर पांढरं वस्त्र टाकून त्यावर गुरुचरित्र ठेवून पुजलेलं आहे. तर या प्रकारे सर्वांनी पूजा मांडावी आणि गुरुचरित्र पारायण करावे. पानाचा इडाई ठेवायचा, भस्म ठेवायचं, जपाची माळ ठेवायची आणि गुरुचरित्र पारायण सुरुवात करायची. गुरुचरित्र पारायण जर घरात केलं तर सुख, शांती आणि समृद्धी येते. तसेच ताणतणाव कमी होऊन, नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा घरात येते. गुरुचरित्र पारायण प्रत्येकाने आपल्या अडीअडचणीसाठी करावं. त्यातून आपण भक्तिपूर्वक गुरुचरित्र पारायण जर केलं मनापासून तर आपली सर्व संकटे दूर होतात. त्यासाठी घरात वर्षातून एकदा तरी गुरुचरित्र पारायण हे नक्की करावं. आपल्यावर दत्त महाराजांची कृपा होते. चला तर ह्या स्वामी समर्थ पुण्यतिथीला कोणी गुरुचरित्र पारायण लावलेलं आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आज हा पहिला दिवस आहे. आपण 3 दिवसाचं पारायण करणार आहोत. 3 दिवसानंतर आपल्या स्वप्नात येऊन गुरुदेव दत्त महाराज आपल्याला स्वप्नात येऊन दर्शन देतात. तर प्रत्येकानं हे पारायण करावं आणि आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी येते. भक्तिपूर्वक स्वच्छ निर्मळ मनाने करायचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.